तर माजी खासदार संभाजीराजे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, माजी खासदार संभाजीराजे हे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, संभाजीराजे छत्रपती हे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचं कळतंय का? अधिक माहिती। मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण 3 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये संभाजीराजे यांचे कार्यक्रम होते, त्यांचा दौरा होता, विकास कामांची उद्घाटन ते करणार होते। मात्र 2 तारखेला रात्री अचानक त्यांनी हे सगळे कार्यक्रम रद्द करत असल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर संभाजीराजे हे गेल्या 5 दिवसापासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे ती समोर येते। अगदी कुटुंबाला देखील माहित नाही ते कुठं आहेत, कार्यकर्त्यांना देखील या संदर्भात कोणतीही माहिती नाही। एका बाजूला महाविकास आघाडीकडून त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती। त्याचबरोबर संभाजीराजे यांनी देखील या सगळ्या कोल्हापूर लोकसभेमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती। त्याच अनुषंगाने हे दौरे होते आणि त्यामुळेच कुठेतरी संभाजीराजे अचानकपणे नॉट रिचेबल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं असं म्हणावं लागेल। पुढच्या 2 ते 4 दिवसांमध्ये त्यांचा वाढदिवस देखील आहे, मात्र या सगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची तयारी देखील कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे सुरू आहे। मात्र अशा पद्धतीने संभाजीराजे नॉट रिचेबल झालेत आणि त्यामुळे ते आता वाढदिवसाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहतील की नाही याबाबत आशंकता व्यक्त केली जाते। त्यामुळे ही एक मोठी बातमी म्हणायला लागेल। काय नेमकं चाललंय संभाजीराजेंचं असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्यामुळे ज्यावेळी संभाजीराजे समोर येतील, माध्यमांसमोर येतील, त्याच वेळी या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे। मात्र सध्या तरी संभाजीराजे हे अज्ञातस्थळी आहेत आणि ते नॉट रिचेबल असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।